स्वामी समर्थ. येत्या 24 जुलै 2025 ला आषाढी अमावस्या आहे आणि त्या दिवशी योगायोग म्हणजे गुरुपुष्य मुहूर्त योग आहे. खूप चांगला दिवस आहे आणि अमावस्याला आपण देवीची लवीची आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी नेहमी पूजा करत असतो दिवाळीच्या वेळेस. तसं आपल्यालाही गुरुपुष्य मुहूर्तावरती आपल्याला 12 वातींची सेवा करायची, 24 दिवसांची सेवा ही आपल्याला करायची. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी, अष्टलक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आपल्याला करायची. ही सेवा केल्यामुळे भरपूर पैसा भेटतो असं नाहीये, पण कधी तुमच्याकडे कधी कोणाकडे 1 रुपया मागण्याची वेळ येणार नाही. घरात अखंड लक्ष्मी सदैव राहील, धनधान्य राहील, संतान सुखी तुम्हाला भेटेल. त्यामुळे ही सेवा नक्की करा. आता ही सेवा काय आहे, ही कधी करायची? ही सेवा तुम्हाला गुरुपुष्य मुहूर्तावरती म्हणजे गुरुपुष्य मुहूर्त गुरुवारी लागतोय 4:46 आणि तो संपतोय सकाळी शुक्रवारी सकाळी 6:15. पण आपल्याला ही सेवा करायची आहे गुरुपुष्य मुहूर्तावरती म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 4:45 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता. रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही 8, 9, 10, 11, 12 जरी केली, कामावरून आले उशीर जरी झाला तुम्हाला, तुम्ही तेव्हा सेवा करू शकता. फक्त त्यावेळेस सुरू करा. मग शुक्रवारपासून तुम्ही कोणत्याही वेळेला सेवा केली चालेल. म्हणजे तुम्ही सकाळी 4 केली, दुपारी 3 केली, रात्री 9 केली तरी चालेल. तुम्ही एक फिक्स टाइम फक्त ठेवायचा, एक फिक्स टाइम ठेवायचा. असं नाही की आज केली शुक्रवारी केली तुम्ही सकाळी 6 आणि शनिवारी केली संध्याकाळी 6. असं नाही, एक फिक्स टाइम ठेवायचा. त्या फिक्स टाइम मध्ये तुम्हाला सेवा करायची. सेवा खूप सोपी आहे, खूप अवघड नाही, फक्त 10 मिनिटाची आहे. फक्त व्यवस्थित समजली पाहिजे तुम्हाला. खूप चांगले अनुभव सगळ्यांना भेटले, मला सुद्धा चांगले अनुभव आले. मी ही सेवा करते, मी ज्यांना ही सेवा सांगितली त्यांनाही चांगले अनुभव आले. ही सेवा तुम्ही नक्की करा. ही सेवा काय आहे? ही सेवा म्हणजे आपल्याकडे 12 वातींची सेवा करायची. 12 वाती म्हणजे कोणत्या? 12 वाती म्हणजे ह्या फुलवाती. ह्या फुलवाती आपल्या सगळ्यांकडे अवेलेबल असतात. ह्या फुलवाती घ्यायच्या. ह्या फुलवाती गुरुपुष्यामुळे संध्याकाळी 4:45 नंतर तुम्हाला सेवा करते म्हणजे 5:30 केली तरी चालेल. त्यावेळेसच तुम्हाला करायची, अगोदर नाही करायची, लक्षात ठेवा. तुम्हाला काय करायचं, तुमच्याकडे चांदीची पंती असेल तरी चालेल, नसेल चांदीची पंती मातीच्या पंतीमध्ये केले तरी चालेल. कारण माती जसं चांदी ही लक्ष्मी असते तर माती सुद्धा लक्ष्मीच आहे. त्यामुळे असं नाही की चांदीची लक्ष्मी आता मी काय करू, असं काही नाही. तुम्हाला जर नवीन पंती घ्यायची असेल विकत तर तुम्ही त्या दिवशी घेऊ शकता गुरुपुष्य मुहूर्तावरती. कारण गुरुपुष्य मुहूर्तावरती म्हणतात ना, कोणती वस्तू आपण विकत घेतली तर अखंड आपल्याकडे राहते, स्थिर राहते, कधी विकण्याची वेळ येत नाही. म्हणजे सोनं असेल, चांदी असते, त्यामुळे तुम्ही तेव्हा घेतली तरी चालेल. पण नाही आपण घेऊ शकत, तुम्ही मातीच्या पंतीवर सेवा करू शकता. मी स्वतः मातीच्या पंतीवर सेवा करते, त्यामुळे तुम्ही मातीच्या पंतीवर सेवा करू शकता. माती फक्त पंती छोटीशी मोठी घ्या, थोडीशी, खूप बारीक नका घेऊ. मोठी पंती जराशी पाहिजे आपल्याला. कारण का आपल्याला एक फुलवात घ्यायची, पहिल्या दिवशी ही एक फुलवात घ्यायची आणि शुद्ध गाईचं तूप पाहिजे आपल्याला. शुद्ध गाईचं तूप पाहिजे. तुम्ही घरचं असेल तरी चालेल, विकत आणलं तरी चालेल, पण शुद्ध गाईचं तूप असावं. पहिल्या दिवशी तुम्हाला 1 वात घ्यायची, दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2 वाती घ्यायच्या, ते लक्षात ठेवा, 2 वाती. तिसऱ्या दिवशी 3 वाती, मग चौथ्या दिवशी 4 वाती, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7 वाती होतात, 8व्या दिवशी 8 वाती, 9व्या दिवशी 9 वाती, 10व्या दिवशी 10 वाती, 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12 आणि 12 वाती झाल्या. 12व्या दिवशी 12 वाती आपण पेटवल्यात. 13व्या दिवशी सुद्धा आपल्याला 12 वातीच पेटवायच्या. 13व्या दिवशी 12 वातीच, 14व्या दिवशी तुम्हाला 11 वाती, 14व्या दिवशी तुम्हाला 11 वाती येणार. परत तुम्हाला 15व्या दिवशी तुम्हाला 10 वाती, मग 9 वाती, मग 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 म्हणजे चढता क्रम झाला, मग उतरता क्रम. हे लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे पहिल्या 1 ते 12 झालं, 13व्या दिवशी तुम्हाला 12 वातीच घ्यायच्यात आणि 14व्या दिवशी तुम्हाला 11 वाती घ्यायच्यात. म्हणजे खाली खाली येत जायचं, म्हणजे 1 वाती कमी करत जायचे. अशा तुम्हाला त्याने वाती पेटवायच्यात. वाटिकास काय करायचं, आपल्याला एक छोटं डिश घ्यायचं, त्यात थोडेसे तांदूळ ठेवायचे. त्या तांदळामध्ये तुम्हाला पंती ठेवायची, त्यात 1 वात ठेवा, त्यात घी टाका, गाईचं तूप टाका आणि ती पेटवायची. तुम्हाला त्याला हळद कुंकू अक्षता वाहा, तिला प्रार्थना करा आणि तुम्हाला सेवा जी सांगते ती तुम्हाला सेवा करायची. हे रोज या पद्धतीने तुम्हाला करायचे. आता सेवा काय, फक्त तुमच्या वाती वाढत जातील. पहिल्या दिवशी 1 तर दुसऱ्या दिवशी 2 वाती वाढत जातील. आता सेवा काय, तुम्हाला सेवा खूप सोपी आणि खूप छान सेवा जी आपण रोज करतो. ती सेवा म्हणजे कोणती? 1 वेळा श्री सुक्त म्हणायचे, 1 वेळा व्यंकटेश सूत्र म्हणायचे, 16 नवर्ण मंत्र म्हणायचा, 16 कुबेर गायत्री मंत्र, 16 तुम्हाला महालक्ष्मी गायत्री मंत्र आणि 16 तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा. कळालं तुम्हाला? 1 वेळा श्रीसुक्तम, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 16 तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, 16 महालक्ष्मी गायत्री मंत्र, 16 तुम्हाला कुबेर गायत्री मंत्र, 16 नवर्ण मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ. कारण का गुरुची सेवा केल्याशिवाय कोणती सेवा पूर्ण होत नाही, त्यामुळे 1 माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ करायची. ही सेवा फक्त 10 मिनिटं तुम्हाला मोजून लागेल. ही सेवा तुम्हाला रोज करायची. आता तुम्ही गुरुपुष्य मुहूर्त संध्याकाळी केली, सकाळी जर तुम्ही शुक्रवारी सकाळी केली तरी चालेल, संध्याकाळी केली तरी चालेल. म्हणजे एक नियम ठेवा, एकच दिवस ठरवा. त्या दिवशी तुम्ही एक टायमावर तुम्ही रोज करत जावा. ही सेवा तुम्हाला करायची. असं समजा 24 दिवसामध्ये तुम्हाला मासिक धर्म आला तर काय करायचं, ते 4-5 दिवस स्किप करून पुढे तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता.
पण तुम्हाला सुरुवातीलाच मासिक धर्म आहे, समजा आता गुरुवारी तुमचा 4था किंवा 3रा दिवस असेल, तर तुम्ही काय करणार आहात, तर तुम्ही ही सेवा तुमच्या मिस्टरांकडून, तुमच्या मुलीकडून, तुमच्या मुलाकडून करून घेऊ शकता, असं काही नाही. आणि तुमचे 5 दिवस पूर्ण होतील, त्या तुम्ही सेवा परत सुरू करू शकता, तुम्ही सेवा सुरू करू शकता, स्वतः करू शकता, काही अडचण नाहीये. पण सेवा नक्की सुरू करा. पण ह्या दिवसामध्ये तुम्हाला सुतक आलं, विठळ आलं, तर हे मोठा गॅप होतो, त्यामुळे सेवा करू शकणार नाही. पण मासिक धर्माची तुम्ही 5 दिवस तुम्ही टाळू शकता, काय प्रॉब्लेम येत नाही. आता ही सेवा करता तुम्ही कुठे जाऊ शकत नाही, एक दिवस स्किप करायचा नाहीये, कुठे जायचं यायचं नाही, ही सेवा पूर्ण कंटिन्यू करायची. आता नियम काय, तुम्हाला फक्त मांसाहार म्हणजे नॉनव्हेज तुम्हाला खायचं नाहीये, परान्न वर्ज्य, ह्या 2 गोष्टी तुम्हाला नियम आहेत. तुम्हाला परान्न खायचं नाही आणि मांसाहार करायचा नाही, बाकी तुम्हाला कोणतीही अडचण नाही, ही सेवा करू शकता तुम्ही, काही अडचण नाही. ह्याने काय होणार, अष्टलक्ष्मीची प्राप्ती होणार आहे, अखंड लक्ष्मी स्थिर लक्ष्मी प्राप्त होणार आहे. त्यामुळे सेवा प्रत्येकाने करा, तुमच्या मित्रमैत्रिणी सर्वांनाही शेअर करा, उलट त्यांनाही सांगा ही सेवा नक्की करा, कारण सगळ्यांना चांगले अनुभव होतील, घरातल्यांनाही सांगा, खूप चांगले अनुभव होतात. श्री स्वामी समर्थ.